नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. नो युअर डिस्ट्रिक्ट मध्ये वर्धा गांधीजींचं आश्रम, जमनालाल बजाज यांची कर्मभूमी, अशा सर्व गोष्टींनी पावन झालेली वर्धा या जिल्ह्याच्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. आता सर्वप्रथम मला इथे एक सांगायचं विद्यार्थ्यांनो, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केलेली प्रत्येक जिल्ह्याने. नाशिक द्राक्षासाठी आहे, लातूर म्हटलं तर विलासराव देशमुख साहेबांचा आपल्या डोळ्यासमोर चेहरा येतो. नागपूर म्हटलं तर दीक्षाभूमी, RSSचं संघ मुख्यालय. कोल्हापूर म्हटलं तर शाहू महाराज, जिथं मी उल्लेख पण केला होता की तिथं जातीय दंगली ज्या आहेत त्या होण्याचं कमी प्रमाण आहे. तर वर्धा जर जिल्हा आला तर आपल्या महात्मा गांधी, जमनालाल बजाज आणि तिथे धामजी नदी आहे. अक्षरशः महात्मा गांधीजींच्या अस्थी येथे विसर्जित करण्यात आलेल्या होत्या. इतकं पावित्र्य या जिल्ह्याला लाभलेलं आहे. पाण्याची परिपूर्णता, शांतमय निरामय वातावरण वर्धा जिल्ह्याची एक ओळख आहे. आणि नागपूर म्हणजे विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील वर्धा हा एक प्रमुख जिल्हा महत्वाचा ठरतो. तर याचं मुख्यालय येतं वर्धा या ठिकाणी. आणि एकूण क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला विद्यार्थ्यांनो, 6,329 चौरस किलोमीटर हे याचं एकूण क्षेत्रफळ येतं. बाकीच्या गोष्टींमध्ये निश्चितच माझ्याकडून आता सर्व जिल्हे कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न कव्हर झालेला आहे. आतापर्यंत मी जवळपास 33 जिल्हे कंप्लीट केलेले आहे. याच्या पुढेही 3 जिल्हे बाकी आहे. पण जर तुम्हाला विशेष करून महाराष्ट्रातील जिल्हा विशेष आपण प्रत्येक लोकसंख्या, दारिद्र्य, लोकसंख्या, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला भारताची अशी काही प्रत्येक जिल्ह्याची किंवा आणखीन काही तत्सम भागांची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा कव्हर करायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना आपल्याला कव्हर करावं लागणार आहे. तर आता आपण स्थान आणि विस्तार आणि येथील नद्या तालुक्यांचा आपण एक गोषवारा करून घेऊया विद्यार्थ्यांनो. तर दिसतंय तुम्हाला सर्वांना परफेक्ट. वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेस आपण एकदा मॅपिंग करता आली पाहिजे विद्यार्थ्यांनो. आणि प्रत्येक आपण जेवढे 33 जिल्हे आतापर्यंत कव्हर केलेले, 3 जिल्हे बाकी आहे. नजर चुकीने माझ्याकडून राहिले असतील तर ते पूर्ण कव्हर करून देईल, त्याची माझी जबाबदारी विद्यार्थ्यांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका कुठल्याही स्वरूपाचं. आता समजा आपण म्हटलं हा वर्धा जिल्हा आहे आपला, बरोबर. तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेस, पूर्वेस आणि ईशान्येस, उत्तरेस, पूर्वेस आणि ईशान्य बाजूस या बाजूला पूर्ण नागपूर जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? नागपूर जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. त्यानंतर आग्नेय बाजूला तुमचा चंद्रपूर जिल्हा आहे. वरती त्याचं स्थान निश्चित करा. दक्षिण आणि नैऋत्य बाजूस तुमचा यवतमाळ जिल्हा आहे ह्या बाजूला. आणि पश्चिमेस आणि ह्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. तर तालुक्यांचा जर उल्लेख केला विद्यार्थ्यांनो, वर्धा, आष्टी, आर्वी, देवळी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर. तर आपण याच्या आधी पण बघितलं होतं, सेलू हा जो काही तालुका विद्यार्थ्यांनो आणखीन एका जिल्ह्यामध्ये आहे. तर त्या जिल्ह्याची जोडी सांगायची आहे. आणि जिथे 8 तालुके आहे अशा जिल्ह्याची ओळख पण तुम्ही नक्की सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तर नद्या जर बघितलं, वर्धा, पूर्णा, अमरावती, वर्धेच्या या उपनद्या ठरतात. आणि यशोदा, वेण्णा ही एक महत्वाची नदी ठरतात. ज्वारी, गहू, कापूस. आता याच्यामध्ये तांदळाचा पण उल्लेख आहे. तांदळाचं उत्पादन सुद्धा भंडारा आणि वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. ही सुद्धा यांची ओळख आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आपण पुढे 4 ठिकाणी मी उल्लेख करणारच आहे. तर पूर्वाश्रमीची पालकवाडी ज्याला म्हटलं जात होतं, महात्मा गांधीजींचा आश्रम आहे. पवनार येथे आचार्य विनोबा भावे. तर मला आता ऐतिहासिक दाखला थोडासा द्यावा लागेल की वैयक्तिक सत्याग्रहाचा जेव्हा आपण उल्लेख करतो विद्यार्थ्यांनो, तर वैयक्तिक सत्याग्रहामध्ये 3 सत्याग्रही येते. त्यातील पहिले आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधीजींचे वैयक्तिक सत्याग्रहातले पहिले अनुयायी होते. हे आपल्याला प्रकर्षाने इथं उल्लेख करावा लागेल. प्लस त्यातल्या त्यातही आणखीन 2 कोणते होते, ज्याच्यात पंडित नेहरू होते का आणि आणखीन एखादा महाराष्ट्रीयन किंवा गुजराती माणूस होता का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. हिंदी भाषा प्रचार समितीचं इथं मुख्यालय आहे. अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ जो जमनालाल बजाज आणि गांधींमुळे स्थापन करण्यात आलेला होता. विश्व शांती स्तूप आणि कुष्ठधाम हे सुद्धा या ठिकाणी. विचार करा विद्यार्थ्यांनो, आजच्या काळामध्ये आपल्याला एक न्यूजपेपरमध्ये एखादी निगेटिव्ह बातमी ऐकली तरी आपलं रक्त खवळतं. त्यावेळेस जातीयता, ब्रिटिशांचं साम्राज्य, त्यानंतर एकशे असं एकता नसलेलं काही गोष्टी होत्या. तर त्या काळामध्ये गांधीजींनी म्हणा किंवा त्या वेळेचा उद्योजक
उद्योजक मेंटॅलिटी असणाऱ्या लोकांनी गांधीजींची साथ देऊन एक सुरी, एक हाती, एक गोष्ट कशी प्रस्थापित करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले होते. आज आपल्याला काय वाटतं की महात्मा गांधींना आपण एका गोष्टीचा खापर फोडून आपण मोकळ होत असतो, व्हॉट्सअपच्या काही माहितीमधून किंवा कुठेतरी युट्यूब शॉर्ट्स मधून काहीतरी ऐकलेलं असतं. मी म्हणत नाही की एखाद्या व्यक्तिमत्वाकडे बघताना तुम्ही फक्त एकांगी चर्चा करा, त्याच्या दोन्हीही बाजू आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं आपण लोकमान्य टिळकांवरती पण जसं त्यांना सुधारक या गोष्टीने विचार होतात, तसं काही ठिकाणी त्यांच्यावर सनातनी सुद्धा टीका होत असते. तर एखाद्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही गुण आपण वाचले पाहिजे आणि त्या इतिहासात समकालीन त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय योग्य किती होते, आपण म्हणतो ना बुद्धीच्या प्रखरतेवरती किती होते, बुद्धीवर घासून पुसून होते, तर हे त्या काळात ते कदाचित योग्य असतील. आलं लक्षात? जो काही भाग असेल तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. जिल्ह्याची जेवढी डिटेल आपण भाग बघतोय त्या गोष्टींना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आरबी कापसाची बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळख आहे आणि हेच आष्टी 1942च्या आंदोलनात प्रकाशात आलेले एक प्रमुख ठिकाण होतं. त्यानंतर जिल्ह्याविषयी आपण जर काही महत्वाची माहिती बघितली विद्यार्थ्यांनो, तर 1862 पर्यंत नागपूर जिल्ह्याचा हा भाग होता आणि 1866 मध्ये पालकवाडी म्हणजेच वर्धा या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. लोकसंख्या साक्षरतेच्या बाबतीत 86.99, कारण की गांधीजींचं इथं शिकवण आहे. आणि ऐतिहासिक जर भाग बघितले विद्यार्थ्यांनो, आपण विदर्भाला बेरार, वराड या नावाने सुद्धा ओळखतो. एक वेगळी इकडची भाषेची शैली आहे, इकडच्या लोकांमध्ये एक शेला घेण्याची एक पद्धत आहे उन्हाळ्यामध्ये किंवा काय, हे सगळं आपण जाणून ठेवत असतो. तर इथं कोणकोणत्या राजांचं राज्य होतं आणि इथून कोणकोणत्या गाद्या नंतर शिफ्ट झालेल्या याच्याबद्दल आपण इथं आपल्या वर्धा कलेक्टर वेबसाईट जी आहे, वर्धा याची जी ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याचा आपण इथं संदर्भ घेऊन तुम्हाला ही माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, चालुक्य आणि राधा चित्रकूट राजा, बहामनी किंगडम, इमादशाही आणि मुघल असे 4 महत्वाचे होते. आणि नंतर मराठ्यांची स्वारी झाल्यानंतर 1822 मध्ये भोसल्यांद्वारे वर्धा नागपूर येथे समाविष्ट करण्यात आला आणि त्याचबरोबर गवळीगड आणि नरनाळा हे किल्ले निजामाच्या ताब्यात देण्यात आले. आणि जिल्ह्याची निर्मिती जर म्हटली 1862 पर्यंत वर्धा हा नागपूरचाच भाग होता आणि नंतर पालकवाडी जवळ वसवण्यात आलं आणि नंतर वर्ध्याला हे नाव देऊन वर्धा नदीवरून हे नाव कंप्लीट करण्यात आलेलं होतं. पर्यटनाच्या बाबतीमध्ये निश्चितच एक महत्वाचं अभयारण्य आपल्याकडून मिस आउट व्हायला नको आणि त्या अभयारण्याचा मी उल्लेख इथं निश्चितच करेल विद्यार्थ्यांनो. आणि ते अभयारण्य म्हणजे 2च मिनिटं द्या, कारण की तुम्हाला काही महत्वाचे ठिकाणं जर आपण म्हटलं, सेवाग्राम आश्रम, परमधाम पवनार येथील आश्रम, गीताई मंदिर जो जमनालाल बजाज आणि महात्मा गांधी यांच्या एकत्रित संकल्पनेतून आणि ओपन स्पेस आहे. त्यानंतर मगन संग्रहालय, महात्मा गांधीजींच्या ज्या काही महत्वाच्या वस्तू होत्या तर त्यांच्यामध्ये 2 व्यक्तींचं नाव निघतं, डॉक्टर कुमार माय आणि आर्य नकम या व्यक्तींनी अथक प्रयत्नातून महात्मा गांधीजींच्या वस्तूंचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे. आणि महत्वाचं बोर अभयारण्य, हे तुमचं अनेक जातीचे पक्षी येथे स्थलांतरित होत असतात आणि महत्वाचा भाग इथे येतो. आलं लक्षात? तर अशाच प्रकारची योग्य आता लोकसंख्येच्या दृष्टीनेतून बाल लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर, घनता याची माहिती आता जरा मी रिलोकेट झाल्यामुळे राहून गेलेली आहे, तर ती मी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगेल. आणि माझ्याकडून आता हे एकदा कन्फर्म करायचं आहे, तुमचा आरटीओ वर्ध्यातील आपले विद्यार्थी जे असतील, वर्ध्याचा आरटीओ कोड आणि वर्ध्याविषयी जो काही आपल्याला आदर आहे, महात्मा गांधीजींची कर्मभूमी आहे आणि जिथं त्यांच्या अस्थी पण विसर्जित करण्यात आलेल्या आहे, या वर्ध्याविषयी जर काही माहिती माझ्याकडून राहिली असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य ती माहिती आपल्या चॅनलवर घेत राहा. नोट्स, व्हिडिओ, पॉवर कॅप्सूल, सब्जेक्ट वाईज क्विजेस मिळवत राहा. पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा, कमेंट करा. टेक केअर. जय महाराष्ट्र.